तिकडे विदर्भात महायुतीची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येते। भाजपने केलेल्या एका अंतर्गत सर्वेक्षणानुसार महायुतीला 25 जागा मिळतील असा अंदाज आहे। गेल्या वेळी एकट्या भाजपला 29 जागा मिळाल्या होत्या। यंदा केवळ 18 जागांचा अंदाज वर्तवण्यात येतोय। शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे। विदर्भात भाजपचं 9 जागांवर नुकसान होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे। यावरून आता विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधलाय। विदर्भात भाजपचा सुपडा साप आहे हे तय झालेलं आहे आणि ज्या काही खोट्या आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आलेली होती, लोकांना आता ते कळलं की भाजपच हा महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्रद्रोही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही कमिशन खाणारं हे भाजप हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना तेवढ्याही जागा मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कमी जागा विदर्भात त्यांना मिळतील। माझ्या माहितीप्रमाणे भाजपा 15 जागेवर राहील विदर्भात, त्यापेक्षा त्यांना एकही जागा दिसणार नाही। 15पेक्षा तेही फार मेहनत कष्ट करून 15 जागा मिळतील, त्यामुळे ते 25 हाही सर्वे मला बरोबर वाटत नाही, कारण विदर्भीय जनतेने त्यांना केव्हाच तडीपार केलेला आहे। तिकडे सांगलीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा एक मेळावा पार पडला। यावेळेला सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली। ही लढाई चिन्हासाठी नसून तत्वासाठी असल्याचं त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करताना अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला लगावला। त्यांना नातं कळलंच नाही म्हणत नातं आणि व्यवहार वेगवेगळे असतात असं म्हणत त्यांनी दादांवर टीका केली। ही लढाई चिन्हासाठी नाहीच आहे, ही लढाई तत्वाची लढाई आहे। कारण का ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही पक्ष आणि चिन्ह घेतलं ते बरोबर नाही। आज आमच्यावर अन्याय झाला, उद्या दुसऱ्यावर करा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कोणीही सत्तेत, म्हणजे उद्या जयंतराव म्हणतात तसं आपण सत्तेत तुमच्या आशीर्वादाने येऊच, पण तुमच्या आशीर्वादाने सत्तेत आल्यावर, आम्ही सत्तेत आल्यानंतर अशी कुठली चुकीची गोष्ट आमच्या हातून घडता कामा नये। कारण का हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही। हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारे, हे आपल्याला त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं। नात्यामध्ये व्यवहार नसतो आणि व्यवहारात नातं नसतं। व्यवहारात नातं टिकवत बसला ना तर झालं कल्याण, आणि नात्यातही व्यवहार आला तर अडचण येते। त्यांना लेकी लाडक्या नव्हत्या, त्या लोकसभेनंतर झाल्या। नाही लेकी नाही म्हणत, बहिणी आधी नव्हत्या, नंतर झाल्या लाडक्या। हरकत विना कधी का होईना लाडक्या झाल्या, ही चांगली गोष्ट आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आपणच साहेब असल्याचं विधान अजित पवार यांनी केलं होतं। पुण्याच्या खेडमधल्या शेतकरी मेळाव्यात भाषण करताना त्यांनी हे विधान केलं। यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी याच मुद्द्यावरून अजित पवार यांना चांगलंच घेरलंय। मीच साहेब या वक्तव्यावरून कोल्हे यांनी अजित पवार यांना चिमटे तर काढलेच, पण महाराष्ट्रात खरे साहेब कोण याची नावं सांगत अजित पवार यांना टोलेही हाणले आहेत। ही टीका अजित पवार यांच्या जिव्हारी लागणारी आहे, त्यामुळे त्यांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुमच्या विश्वासाला कुठं काढा जाऊन देणार, मी तुम्हाला अंतर पण कधी पडू देणार नाही। मी शब्दाचा पक्का आहे। मी आज 30-32 वर्ष या जिल्ह्याच्या समाजकारणात, राजकारणात लक्ष देत असतो। केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब होणं नाही, त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, त्यासाठीचा एकूण सामाजिक व्यासंग असेल, त्यासाठीचं स्वतःच्या कर्तृत्वावर, म्हणजे कुणाच्या जीवावर नाही पण स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल, संकटाच्या वेळी वादळ छातीवर घेणं असेल, केवळ संकट आलं म्हणून भूमिका बदलणं यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहेत। तिकडे भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे यांचा स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे तिरोडा विधानसभेतले आमदार
विजय रहांगडळे यांचा सुद्धा एक स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। गेल्या 3 दिवसांपासून गोंदियात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। या पुरामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली। याच नुकसानीची पाहणी करायला गेलेले तिरोडा गोरेगाव विधानसभेचे भाजप आमदार विजय रहांगडळे यांनी JCBवर बसून व्हिडिओ बनवलाय। त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त नागरिकांचं सांत्वन करण्यासाठी जातात की थट्टा करायला, असा प्रश्न या दोनही नेत्यांच्या बद्दल विचारला जातोय। तिकडे गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे यांचाही स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये ते एका कारच्या बॉनेटवर बसलेत आणि अतिशय वेगानं कार जाते। दोन्ही बाजूने पाण्याचे फवारे उडतायत असं दृश्य दिसतंय। हे दृश्य एक प्रकारे पूरग्रस्तांच्या जखमांवर, दुःखावर मीठ चोळणारं किंवा डागण्या देणारं आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भाजप चांगलाच आक्रमक झाला। राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने घाटकोपरमधल्या रमाबाई आंबेडकर नगर इथे आंदोलन करण्यात आलं। आशिष शेलार आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन तयार करण्यात आलंय। या दरम्यान नाशिकमध्ये सुद्धा शालिमार चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। तिकडे छत्रपती संभाजीनगरात मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन केलं गेलं। तर विदर्भात अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळेला राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत पुतळा दहनही केलं गेलं। अकोल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं। चंद्रपुरात वरोरा शहरात बाप्पाच्या समोर दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारलाय। चौकातील कल्पतरू गणेश मंडळाच्या इथे ही दानपेटी होती। रात्री 2च्या सुमारास चोरट्यानं अख्खी दानपेटीच पळवली। चोरीची सगळी घटना CCTVत कैद झाले। कार्यकर्त्यांनी या परिसरात संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या आणि CCTVत दिसलेल्या इसमाची झडती घेतल्यानंतर चुरगळलेल्या नोटा आणि नाणी अशी 6,000 रुपयांची रक्कम सापडली। या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 5 दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय। गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांचा मुंबईकडे प्रवास सुरू आहे। खेड आणि कुडाळ रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची तोबा गर्दी पाहायला मिळते। मात्र चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास सुद्धा खडतर आहे असं दिसतंय। गणपती स्पेशल सोडण्यात आलेल्या रेल्वे गाड्या तब्बल काही तास उशिरानं सुरू आहेत। गेल्यानंतर कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। माझ्या पाठीमागं आपण बघू शकतो की आपण खेड रेल्वे स्थानकामध्ये आहोत आणि मोठ्या प्रमाणावरती चाकरमानी आता मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी खेड रेल्वे स्टेशनमध्ये आहेत। मोठी गर्दी आहे आणि जिकडे बघावं तिकडे पाऊल ठेवायला देखील जागा नाही। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। गणपती स्पेशल पुढील 3 दिवस गाड्या सोडलेल्या आहेत खेड ते पनवेल, मात्र त्या देखील 1 तास उशिरा धावत आहेत। त्याच्यामुळे आता आपोआपच कोकण रेल्वे मार्गावरती मुंबईला जाण्याच्या दिशेनं जे प्रवासी चाकरमानी जात आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी।